नमः शिवाय. तर आज आपण पाहूया 12 ज्योतिर्लिंगची कहाणी. तर त्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजेच सोमनाथ, जे गुजरातमध्ये आहे. तर त्याची काय कथा आहे पौराणिक ते आपण पाहूया. आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. हे कसं स्थापन झालं, हे कोणी केलं, हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर सासऱ्याच्या शापातून मुक्तीसाठी चंद्रदेवाने केली होती सृष्टीवरील या पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना. संपूर्ण भारतामध्ये महादेवाची 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याची मानले जाते. मग शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. दक्ष तर माहिती आहे पार्वतीचे वडील. तर पार्वतीला 27 बहिणी होत्या. तर त्या बहिणींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले गेले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले, परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षय रोग होण्याचा शाप दिला. तर मग सगळ्यांना माहिती आहे दक्ष हा रागीट होता. त्यांनी महादेवालाही कशा प्रकारे वागणूक दिली होती हे पण आपण शिवपुराणमध्ये कथेमध्ये ऐकलेलं असेल. तर मग त्यांनी असा चंद्रदेवाला शाप दिल्यानंतर मग त्यांनी नारददेवाची प्रार्थना केली. मग नारददेवाने त्यांना सांगितले की तुम्ही या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. तुम्ही तिथे जाऊन तपश्चर्या केला तर तुम्हाला महादेव प्रसन्न होतील असे चंद्रदेवाला सांगण्यात आले होते. मग चंद्रदेवाने अरबी समुद्राच्या तटावर जाऊन महादेवाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. मग त्याला क्षयरोग झाला होता. म्हणजेच मग महादेवाने त्याला मुक्ती दिली की 15 दिवस तुझे क्षयरोग कमी कमी होत जाईल आणि 15 दिवसांनी नंतर हळूहळू वाढत जाईल. म्हणजेच अमावस्या पौर्णिमा आपण तर हे पण ऐकलेलं असेलच. तर मग हे अशी त्यांना शापातून मुक्ती करण्यात आली होती. सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंद पुराणातील प्रभास खंडमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथाचे नाव प्राणनाथ असे असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. तर मंदिराच्या भिंतीवर महादेवासोबतच ब्रह्मा विष्णू यांच्या मूर्ती देखील आहेत. स्कंद पुराणातील प्रभास खंडामध्ये पार्वतीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना महादेव सांगतात की आतापर्यंत सोमनाथचे 8 नाव बदललेले आहेत. तर सोमनाथचे सेवक नंदी मंदिरात विराजमान होऊन महादेवाचे ध्यान करतात. स्कंद पुराणात सांगण्यात आले आहे की सृष्टीमध्ये आतापर्यंत 6 ब्रह्मा बदललेले आहेत. हे 7वे ब्रह्मा युग असून त्याचे नाव शतानंद आहे. महादेव सांगतात की या युगात माझे नाव सोमनाथ आहे. मागील युगात जे ब्रह्मा होते त्यांचे नाव विरंची होते. त्या युगामध्ये या शिवलिंगाचे नाव मृत्युंजय होते. स्कंद पुराणात महादेव सांगतात की दुसऱ्या युगात ब्रह्माची पद्यभू नावाने ओळखले जात होते आणि त्यावेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगचे नाव कालग्निरुद्र असे होते. तिसऱ्या ब्रह्माची सृष्टी स्वयंभू नावाची होती आणि त्यावेळी सोमनाथाचे नाव अमृतेश होते. सोमनाथ मंदिराविषयी महादेव सांगतात की चौथ्या ब्रह्माचे नाव परमेष्ठी झाले होते तेव्हा सोमनाथ अनामय नावाने विख्यात होते. 5वे ब्रह्म सूरज्येष्ठ झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे नाव कृत्तिवास होते. 6वे ब्रह्मा हेमगर्भ झाल्यानंतर
यांच्या युगात सोमनाथ भैरवनाथ नावाने प्रसिद्ध झाले होते. हे अशी आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कहाणी आणि त्यांचे किती रूप होते, त्यांचे किती नाव होते ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन भक्ती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नवीन ज्योतिर्लिंगची कहाणी.